हाय हॅलो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनी अमावस्या, त्यामुळे मग आज घरातले सर्व साफसफाई करायची आणि उंबरठ्याला लेपन वगैरे करायचं असतं. घरातले जाळे जळमट काढायचे असतात आणि फरशीच्या पाण्यामध्ये मीठ, खडे मीठ आणि गोमूत्र असं टाकून पुसून घ्यायचे असते फरशी. पॉझिटिव्ह एनर्जी राहते, निगेटिव्ह एनर्जी निघून जाते खडे मिठाने. त्यामुळं मग हे सर्व अमावस्या दिवशी गुरुवारी करायचं असतं. त्यामुळं सकाळी उठले आणि पटकन असे फरशी पुसून घेतली आणि दरवाजे वगैरे साफ केले आणि उंबरठा पण पुसून घेतला आणि मग हळदीचं लेपन करायला घेतलं. तेव्हा हळदीच्या मध्ये गोमूत्र, गुलाब जेल टाकून आपल्या दरवाज्यावरती शुभचिन्ह काढायचे असतं, श्री आणि स्वास्तिक काढायचं असतं. ते काढून घेतलं आणि मग हळदीचं लेपन केलं तर उंबरठ्याला. आणि हे सकाळी सकाळी केल्यावरती असं प्रसन्न वातावरण वाटतं. हळदीचं लेपन करून रांगोळी वगैरे काढली आणि धूप वगैरे दाखवला. आणि आज शनी अमावस्या असल्यामुळे हे गेले होते मंदिरामध्ये शनी देवांना तेल घेऊन. आणि सावी आणि शंभू झोपलेला होता, तोपर्यंत मी पटपट हे काम करून घेतले. सावी उठल्यावरती अशी काही कामे करूनच देत नाही, नुसती मध्ये मध्ये येते. त्यामुळे मग हे ती झोपलेली तोपर्यंत हे काम करून घेतले. आजपासून अधिक मास चालू होतो, म्हणजे अधिक महिना सुरू झालाय. आणि ह्या महिन्याचं खूप महत्त्व आहे. म्हणजे धोंड्याचा महिना. लेकी जावायला धोंडा वगैरे करतात, त्यांना कपडे वगैरे घेतात. लेकीला साडी, जोडवे आईकडून केले जातात. आणि आईची पण ओटी भरली जाते ह्या महिन्यामध्ये. मंदिरातून आले, सावी पण उठली होती. यांनी सावीला घेतलं आणि अशी नाचत होते बघा सावीला घेऊन. तोपर्यंत हे तिला नादत होती, तोपर्यंत म्हटले पटकन स्वयंपाक करून घ्यावा. यांना आज शनिवार असल्यामुळे यांना दर शनिवार उपवास असतो. यांच्यासाठी वेफर्स, कीस, पापडी तळलं आणि खिचडी पण बनवली. आमच्यासाठी पण स्वयंपाक पटपट करून घेतला. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट